राज्यात महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येत असताना आता पुण्यातील कोथरूडमध्ये एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अवघ्या 16व्या वर्षी विवाह बंधनात अडकलेल्या या तरुणीचा संसार 2 वर्षातच संपला। या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। नेमकं घडलं काय, सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। श्रुती सुनील बनसोडे या तरुणीचा विवाह 28 मार्च 2024 रोजी बुद्धभूषण गायकवाड नावाच्या तरुणासोबत झाला होता। श्रुती आणि बुद्धभूषण यांचे एकमेकांवर प्रेम होतं, त्यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी श्रुतीचं वय 16 वर्ष होतं अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे। मुलगी अल्पवयीन असली तरी सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या आई-वडिलांनी या लग्नाला संमती दिली होती, पण लग्नानंतर काही दिवसातच श्रुतीचा छळ सुरू झाला। सासरच्या लोकांकडून तिला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता। महत्त्वाचं म्हणजे श्रुतीने पोलिसात तक्रार करू नये म्हणून तिला ब्लॅकमेल केलं जात होतं। जर पोलिसांकडे गेली तर तुझे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी तिला सातत्याने दिली जात होती। याच भीतीपोटी श्रुती आणि तिचे आई-वडील इतके दिवस हा अमानवीय छळ मुकाट्याने सहन करत होते। पण या प्रकरणाला 4 तारखेला गंभीर वळण मिळालं। त्या दिवशी श्रुतीला अचानक उलट्या आणि जुलाबांचा प्रचंड त्रास सुरू झाला। प्रकृती खालावल्याने तिला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान 5 मे 2026 रोजी तिची प्राणज्योत मालवली। श्रुतीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिला जेवणातून विष देऊन मारण्यात आलं आहे असा थेट आरोप तिचे आई-वडील आणि नातेवाईकांनी केला आहे। श्रुतीचा पती, सासू-सासरे आणि दीर या सर्वांनी मिळून तिचा छळ केला आणि तिला मृत्यूच्या दारात ढकललं असा दावा करण्यात येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे। अवघ्या 18 वर्षीय श्रुतीच्या मृत्यूने कोथरूड परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। पण या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।